खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। खडकवासलामधून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। खडकवासल्यामधून 45,000 पाण्याचा विसर्ग होणार। बोटीमधून सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात सुरुवात। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढवण्याच्या सूचना। धरणातला पाणीसाठा 65% आणण्याचा अजित पवारांचा आदेश। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अजित पवारांचा दूरध्वनीवरून संपर्क। जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे अजित पवारांचे निर्देश। वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणामधून 61,923 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्यामधल्या 22 पैकी 16 धरणांमध्ये 80% जास्त पाणी साठा। 22 पैकी टेमघर, भाटघर आणि मुळशी धरणं 100% भरलं, तर 7 धरणांमध्ये 90% पाणी साठा। खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये एनडीआरएफचं पथक तैनात। पावसाचा जोर कायम असल्यानं आणि पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्यानं जवानांचं पाचारण। लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस। 24 तासात 232 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद। पहाटेपासून पावसाचा जोर वाढला। नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये दमदार पाऊस। नीरा नदीवरील 4ही धरणांमधून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या राजगुरुनगरमधील भीमाशंकर परिसरातील डोंगराळ भागामध्ये मुसळधार पाऊस। भीमा नदीवरील चासकमान जलाशय ओव्हरफ्लो। 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्यामध्ये कोयना धरण महाबळेश्वर परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरूच। कोयना धरणामध्ये प्रति सेकंद 45,000 क्युसेक पाण्याची आवक। कोयना धरणामध्ये सध्या 86.50 TMC इतका पाणी साठा। साताऱ्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं पश्चिम भागातील सर्व धरणं भरण्याच्या मार्गावर। कन्हेर धरणामधून 4,500 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उजनी धरणात 86% पाणी साठा। पावसाचा जोर राहिल्यास पुढील 2 ते 3 दिवसात पाणी साठा 100%वर जाणार। उजनीमधील जीवघेण्या जलवाहतुकीपासून कायमची मुक्तता होण्याच्या दृष्टीनं उजनी धरणावरती साकारणार पूल बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंजुरी। कुगाव ते शिरसोडी या उड्डाण पुलाची उभारणी होणार। पुण्याच्या मावळ तालुक्यामधील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळला। पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। पाण्यामध्ये पावसाचा थैमान। सिंहगड रोडवर साचलेलं पाणी ओसरायला सुरुवात। मात्र पाण्यातून गाड्या नेताना वाहन चालकांची तारांबळ। पुण्याच्या राजगुरुनगर जवळील खरपुडी इथं भीमा नदीवरून नागरिकांचा जीव घेणा प्रवास। अनेक मार्गावरील रस्ते बंद झाल्यानं गावांचा संपर्क तुटला। पुण्यातील माळीण परिसरामध्ये तुफान पाऊस। माळीणमधील पसारवाडीतील डोंगराला भेग। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। नागरिक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत। साताऱ्यातील प्रचलित वाई गणपती मंदिरात पाणी। धूम धरणाचा प्रवाह वाढवल्यामुळे मंदिर परिसरात पाणी। नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। गंगापूर धरणामधून सध्या 4,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गोदा घाटावरती पूर सदृश्य परिस्थिती। रामकुंडावरील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली। प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये 29 वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची माहिती। शोधकार्य सुरू, तर वाहून गेलेल्या 3 वर्षीय मुलीला वाचवण्यात यश। मुसळधार पावसामुळे नाशिकचा सोमेश्वर धबधबा प्रवाहित। धबधब्यावरती पर्यटकांची गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात। नाशिकच्या कळवण तालुक्यामधील चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार। गिरणा नदी पात्रामध्ये 10,500 क्युसेकनं विसर्ग सुरू। अनेकांच्या शेतात
पाणी साचल्यानं पीक पाण्याखाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.